नमस्कार. लाडके बहिणी योजना अत्यंत महत्त्वाची अपडेट. जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यात वितरित केला जाणार आहे? पुढील 6 दिवसात लाडक्या बहिणी संदर्भात नवीन अपडेट येणार आहे. लवकरच जुलै महिन्याच्या हप्त्या संदर्भात सरकारकडून अपडेट आलेले आहे. तत्पूर्वी ज्या महिला असतील, ज्या महिलांना मार्च, एप्रिल, मे किंवा जून महिन्याचे सुद्धा पैसे आले असतील, त्या महिलांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्यासोबत ज्या महिलांना 24 हप्ता जून महिन्याचा मिळाला आहे, आता जुलै महिन्याचा 25 हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे, त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा आणि सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा, कारण अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बघा, लाडकी बहीण योजना हप्ता थांबला आहे आणि तो कसा सुरू करायचा आहे. म्हणजे काही महिला असतील ज्या महिलांना पैसे मार्च, एप्रिल, मे महिन्यापासून आले नसतील किंवा जून महिन्यात सुद्धा आला नसेल, अशा महिलांसाठी आणि ज्यांना जून महिना आलाय त्यांना सुद्धा जुलैचे पैसे कधीपर्यंत मिळणार आहे या व्हिडिओमध्ये सगळी माहिती, त्यामुळे शेवटून बघा. ज्या महिलांचे मे, जून किंवा अलीकडील हप्ते थांबले आहेत त्यांसाठी विशेष महत्त्वाचा व्हिडिओ आहे. समस्येचं मूळ महत्त्वाचे 4 कारण आहेत. हे 4 टप्पे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे पैसे जर या कारणामुळे आले नसतील तर तुम्हाला ते पैसे सुरू होतील. नंबर 1, तुमचं डीबीडी स्टेटस बँक आणि आधार लिंक आहे का ते सगळ्यात नंबर 1 चेक करा. त्यानंतर फॉर्म स्टेटस चेक करा. तुमचा फॉर्म खरोखर मंजूर आहे का मध्यंतरी तो त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे, अपात्र करण्यात आलेला आहे. 3 नंबर, तुमचा त्या फॉर्मवर दिलेला त्रुटी काय आहे, सेरा काय, तो चेक करा. किंवा बँक ट्रान्सफर, पैसे तुम्हाला आलेत, पैसे आले तिथं सुद्धा दाखवतंय, परंतु बँकेत येऊन पैसे परत गेलेत का, या 4 कारण महत्वाचे ते आपण सविस्तर बघूया. या 4 टप्प्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर मिळेल आणि तुम्हाला पैसे आले नसतील तर ते पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये वितरित होतील. तुमच्याकडे पोर्टलला लॉग इन आयडी किंवा पासवर्ड आहे का? आता ऑनलाईन तुम्हाला चेक करायचंय, पण लॉग इन आयडी पासवर्ड नसेल हरकत नाही. काय करायचं बघा, होय तुमच्याकडे लॉग इन आयडी पासवर्ड असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर घर बसल्या लॅपटॉपवर, कम्प्युटरवर, त्या ठिकाणी लॅपटॉपवर, कम्प्युटर, मोबाईलवर कशावरही तुम्ही घरी बसल्या बघू शकता. कसं तर तुम्ही मोबाईलवर स्वतःच्या पुढील 4 टप्पे वापरून स्टेटस चेक करू शकता. कुठले ते सांगणार. तुम्ही त्या ठिकाणी पासवर्ड आणि लॉग इन आयडी विसरलेला आहात तर ऑफलाईन पद्धत तुम्हाला डायरेक्ट कार्यालयामध्ये जायचं. कोणतं कार्यालय जायचं तर बघा, जिल्हा पातळीवर महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय. लक्षात ठेवा, कुठं म्हणतोय तालुक्या ठिकाण नाही, जिल्हा पातळीवर महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयात तुम्हाला जायचंय. WCD प्रत्यक्ष भेट द्यायची आणि त्या ठिकाणी तुम्ही कार्यालयात गेलात तर न चुकता तुमचं आधार कार्ड ओरिजिनल किंवा त्याची झेरॉक्स सोबत घेऊन जायची, त्याशिवाय अधिकारी माहिती त्या ठिकाणी चेक करणार नाही. आता लक्षात ठेवा, टप्पा 1 तुमचं डीबीडी आधार शेडिंग स्टेटस त्या ठिकाणी चेक करायचं. ते जर तुमचं असं ऍक्टिव्ह किंवा इनेबल असेल तर लक्षात ठेवायचं ते चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु जर स्टेटस ऍक्टिव्ह असूनही पैसे येत नसतील तर बँकेच्या आधार शेडिंग मध्ये तांत्रिक अडचण असू शकते. शक्य असल्यास दुसऱ्या बँकेत नवीन खाते तुम्ही उघडून बघा. त्यानंतर बघा, टप्पा नंबर 2, हिरव्या रंगातील अप्रूव्हल पाहून थांबू नका. म्हणजे तुम्ही फॉर्मवर गेलात, ऑनलाईन चेकअप केलाय, परंतु अप्रूव्हल दिसलंय, तुम्ही इथं थांबला. न थांबता काय करायचंय, लॉग इन करून अप्रूव्हल सबमिटेड वर क्लिक केल्यावर तुम्हाला फॉर्म हा हिरव्या रंगात असा अप्रूव्हल दिसू शकतो. पण लक्षात ठेवा, त्याच्या बाजूला इथं तुम्हाला स्टेटस दिसतंय अप्रूव्हल, त्याच्या बाजूला हा असा डोळ्याचा आयकॉन दिसतोय. दिसला का डोळ्याचे आयकॉन? त्या डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. खरी माहितीसाठी अप्रूव्हलच्या बाजूला असलेलं जे डोळ्याचं आयकॉन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती त्याच्यामध्ये येऊन जाते. आजपर्यंत तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत, काही महिन्यांना हप्ते दिसतोय आलेला, जून महिन्याचे सुद्धा पैसे आले दिसत आहेत, पण बँकेतच नाही दाखवत. अशा वेळी ते पैसे परत वापस गेलेत का, मग तुमचं त्या ठिकाणी आधार शेडिंग ऍक्टिव्ह नाही का चेक करायचं महिलांनो. लक्षात ठेवा. बघा, 3 रिमार्क, त्यामध्ये समस्याचं नेमकं कारण काय आहे ते शोधायचं. इथे दिलं बघा, फॉर्म अप्रूव्हल दाखवत असला तरी रिमार्क्स मध्ये जर प्रोव्हिजनली रिजेक्टेड असं दाखवलं असेल, बघा प्रोव्हिजनली रिजेक्टेड असं तुम्हाला फॉर्म अप्रूव्हल दाखवायला, इथं तर अप्रूव्हल आहे, परंतु तिथं जर तुम्ही रिमार्क चेक केला तर प्रोव्हिजनली सिलेक्ट रिजेक्टेड दाखवतंय त्या डोळ्याच्या आयकॉनवर. मग त्रुटीचं कारण आधार कार्ड नॉट अपलोडेड, याचा अर्थ कागदपत्र अवैध किंवा आधार कार्ड अपलोड न केल्यामुळे तुमचा लाभ थांबलाय का, कारण तिथं डिटेल दिलेले चेक करा. परंतु बघा, अलीकडे जर तुम्ही माहिती पाहिली असेल तर ज्या महिला आहेत ज्यांनी ITR म्हणजे त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरला आहे, त्यामुळे सुद्धा अनेक महिलांचं किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी व्यक्तीने इन्कम टॅक्स भरलाय, त्यामुळे सुद्धा अनेक महिलांचे हप्ते आहेत ते बंद झालेले आहेत. ट्रान्झॅक्शन हिस्ट्री म्हणजे पैसे परत गेलेत का,
कसं चेक करायचं तर बघा, पोर्टलवर सर्व बरोबर आहे तरी पैसे येत नाहीयेत. तुम्हाला त्या डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक करून सांगितलं नाही, डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला दाखवून दे किती महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित झालेले आहेत. काही महिलांना जर जून महिन्याचे सुद्धा पैसे आले असं दाखवत असेल आणि बँकेमध्ये पैसे आलेले नसतील तर लक्षात ठेवायचं, तुमचा बँकेचा एक आधार शेडिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा त्या ठिकाणी केवायसी परत एकदा बँकेची करून घ्या. पोर्टलवर ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तपासा, तिथे तुम्हाला डिक्लाइन असा शेरा आहे का ते पहा. याचा अर्थ शासनाकडून तुमच्या खात्यावर पैसे आलेत पण बँक खात्यातील तांत्रिक अडचणीमुळे ते परत गेलेत का, त्यावर उपाय काय तर त्वरित बँकेत तुम्हाला जाऊन केवायसी किंवा आधार सेटिंग पूर्ण करायची आहे आणि त्यामुळे भविष्यात येणारे पैसे तुमचे थांबणार नाहीत. लक्षात ठेवा. असं डिक्लाइन दिसतं का. आता हे जे महत्वाचे कारण आहेत, इथं कारण काय असू शकतं, त्याच्यावर उपाय काय आहे आणि नेमकी अडचण काय. नेमकी अडचण आहे लॉग इन आयडी पासवर्ड नाहीये, डिजिटल तुम्हाला ऍक्सेस मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला उपाय आधार कार्डच्या झेरॉक्ससह जिल्हा आणि महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात तुम्हाला जाऊन तिथं माहिती घ्यायची. नंबर 2 आहे फॉर्म अप्रूव्हल आहे पण रिमार्क्स मध्ये रिजेक्टेड असं दाखवलं आहे. मग तुम्हाला कारण काय असू शकतं तर कागदपत्राची त्रुटी किंवा आधार अपलोड केलं नाहीये असू शकतं. आवश्यक कागदपत्रे पुन्हा अपलोड करा आणि कार्यालयात त्या ठिकाणी याच कार्यालयामध्ये तुम्हाला संपर्क करायचा. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये डिक्लाइन दिसते म्हणजे बँकेची केवायसी किंवा आधार सेटिंग अपूर्ण आहे. बँकेत जाऊन केवायसी पूर्ण करा. हे तुम्हाला इकडं काय अडचण आहे ती अडचण दिली, काय कारण असू शकतं ते कारण तुम्हाला सांगितलंय आणि त्याच्यावर तुम्हाला उपाय काय करायचा ते पण सांगितलेलं आहे. तुम्ही जिल्ह्या ठिकाणी राहत असताना आणि पैसे आले नसतील तर तुमच्या जिल्ह्याचं महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात जा, त्यांना विचारा आधार कार्ड घेऊन की नेमकं कारण का. घाबरू नका, योग्य ती कृती करा, घाई करू नका. अप्रूव्हल दिसलं तरी डोळ्याच्या आयकॉनवर तुम्हाला जो डोळा दाखवलाय त्या क्लिक करून रिमार्क्स चेक करा. बँकेचं काम, बँक खात्याचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे का पहा. केवायसी अध्यास ठेवणे हे सर्वात महत्वाचं आहे. हे कुणासाठी सांगतो सगळं, ज्या महिलांना अद्याप मार्च एप्रिल मे किंवा जूनचा हप्ता, मागचे सगळे आले होते फक्त जूनचाच हप्ता आला नसेल, या महिलांसाठी आहे. आता एक लक्षात ठेवा, ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता आलेला, जूनचा कितवा हप्ता आलेला आहे, 24वा हप्ता जमा झालेला आहे. कधी जमा झालाय तो जमा झालाय 15 जुलै या दिवशी किंवा त्याच्या अगोदरपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे वितरित झाले. मग आता तुम्हाला 25वा हप्ता, अनेक महिला म्हणतात सर 25वा हप्ता कधी जमा होणार आहे, जुलै महिन्याचा तुमचा 25वा हप्ता कधीपर्यंत तर 6 दिवसात. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर 30 जुलै या दिवशी लाडक्या बहिणी संदर्भामध्ये सरकार अपडेट काढणार आहे अशी आत्ताची माहिती. म्हणजे साधारणतः अजून त्या ठिकाणी एक 5 ते 6 दिवस, किती 5 ते 6 दिवसामध्ये लाडकी बहिणीला जुलै महिन्यासंदर्भात महत्वाचे अपडेट येईल आणि शक्यता आहे तुम्हाला या महिन्यामध्ये पैसे येणार. एक कमी शक्यता आहे, 99% तुम्हाला या महिन्यामध्ये पैसे येणं अपेक्षित नाहीये. परंतु तुम्हाला 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या दिवशी जुलै महिन्याचा 25वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित होईल. आणि त्याही महत्वाची गोष्ट, ज्या महिला असतील, ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत, अशा महिलांसाठी अंगणवाडी प्रवेशिका नावाचं पद आहे. ती पदभरती त्याच्यासोबत जर तुम्ही विचार केला असेल, लक्षात ठेवा या अंगणवाडी पदभरती प्रवेशिका पदभरतीपेक्षाही महत्वाची, तुम्हाला जर तलाठी व्हायचं असेल, काय व्हायचं असेल, तलाठी व्हायचं असेल, फक्त पात्रता आहे ग्रॅज्युएशन. पण ग्रॅज्युएशन पूर्ण सुद्धा सुरुवातीला चालत नाही. 2 एक्झाम असतात यांची, एक पूर्व परीक्षा असते आणि दुसरी मेन परीक्षा, ज्याला मुख्य परीक्षा असते म्हणतो, ही असते 100 प्रश्न 100 मार्काची. ही त्या ठिकाणी असते 200 प्रश्न 400 मार्काची. अतिशय सोपा अभ्यास आहे, सोपा म्हणता येणार नाही, सोपाच आहे पण तो तुम्हाला करणं गरजेचं आहे. तलाठी भरती अगोदर TCS IBPS घेत होती, आता MPSC घेत आहे. सोपा आहे. आपण त्याची बॅच सुद्धा सुरू केलेली आहे. तुम्ही महिला असताल, घरी राहून त्या ठिकाणी तुम्ही तलाठी होऊ शकता. त्यासाठी फक्त तुमची पदवी पाहिजे किंवा पदवीच्या 3rd इयरला, कोणाचं BA झालं असेल, कोणाचं BCom झालं असेल, कुठली महिला असेल, काही महिला असतील ज्या महिलांचं BSc झालं असेल, अशा ज्या महिला असतील या महिलांना, किंवा BAच्या 3rd इयरला आहे, BScच्या 3rd इयरला आहे, BScच्या 3rd इयरला आहे, BComच्या 3rd इयरला आहे, इंजिनियरच्या शेवटच्या वर्षाला आहे, मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला किंवा इतर कुठल्याही टेक्निकल डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे,
अशा महिला सुद्धा तलाठी भरतीचा फॉर्म भरू शकतात. तलाठी भरती तुम्हाला सगळ्यात महत्वाचं PYQ करणं गरजेचं आहे आणि ही PYQ ची आपली बॅच सुरू झालेली आहे. तलाठी भरतीची PYQ बॅच लक्षात ठेवा. ज्या महिलांना बॅच जॉईन करायची आहे अशा महिलांसाठी फक्त 900 रुपये फीस ठेवलेली आहे. फीस कुठं भरायची तर तुम्हाला नंबर दिला 9552629563 हा नंबर आहे. गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा किंवा श्री अकॅडमी नावाने सेव्ह करा. या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा सर. तलाठी भरती जॉईन करायची फक्त महिला पुरुष सगळ्यांसाठी आहे. वेगवेगळ्या जागा सुद्धा आहेत पण तुम्हाला सगळ्यात फोकस जागा असतात तलाठीच्या. गावातलं पद आहे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आजच या नंबरला संपर्क करा. फक्त पहिल्या या जुलै महिन्यापुरतीच म्हणजे 30 जुलै पर्यंत तुमची फीस 900 रुपये ठेवलेली आहे. त्याच्यानंतर 3000 रुपये याची फीस 1 ऑगस्ट पासून होणार आहे. त्यामुळे आजच बॅच जॉईन करा. 9552625563 ला काय करा व्हॉट्सअप करा आणि PYQ बॅच सुरू झालेली आहे. कुठली बॅच? PYQ. ठीक आहे, थांबतोय. सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या.